तुम्हाला इंटेरियरचे प्रोडक्ट भेटतील ते तुम्ही तुमच्या शॉपमध्ये डिस्प्ले करायचे आणि आरामात तुम्ही तुमचं 200-250 स्क्वेअर फीट जागा असेल तर तुम्ही तुमचं टेबल खुर्ची टाकून बसून आरामात तुम्ही महिन्याला 1 लाख रुपयाचा बिझनेस करू शकता। जो प्रोडक्ट बघितलाय तुम्ही आता हा शोपीट पॅनल आहे। आता हा जो शोपीट पॅनल आहे ना, हा जो प्रोडक्ट आहे तो वर सिलिंगला लावायसाठी आहे। जसं की तुम्ही आता बघितलं की लोक घरामध्ये पीओपी करतात आणि पीओपीला भरपूर खर्च करतात। तर हे हा जो प्रोडक्ट आहे ह्याला 15 वर्षाची लाईफ आहे। हे पीओपीचं रिप्लेसमेंट आहे। ह्याच्यात धूळ कचरा वगैरे काही होत नाही आणि पीओपीला तुम्ही जर असं बघितलं कुठून पाणी लिकेज झालं तिथून पीओपी खाली पडते। ह्याला पाण्याचा काही प्रॉब्लेम नाहीये। हे वॉटर रेजिस्टंट मटेरियल आहे आणि हे खूप स्ट्रॉंग मटेरियल आहे। नमस्कार मंडळी, सर्वात आधी आपल्या या स्टार्टअपच्या परिवारामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर मंडळी, आज मी आलोय पुण्यातील बिझनेस बेंच या कंपनीच्या हेड ऑफिसला भेट देण्यासाठी। बिझनेस बेंच ही कंपनी गेल्या 8 वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर इंटेरियर क्षेत्रात काम करत असून एकदम बेस्ट प्रोडक्टमध्ये डील करते। त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील तरुण व तरुणींसाठी व्यावसायिक संधीसुद्धा उपलब्ध करत आहे। म्हणजेच तुम्ही बिझनेस बेंच या कंपनीची डीलरशिप घेऊन महिन्याकाठी लाखोंचा नफा कमवू शकता आणि ते कशा प्रकारे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। परंतु त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन क्वालिटी कंटेंट व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा। चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, आज मी आलोय पुण्यातील बिझनेस बेंच या कंपनीच्या ऑफिसला भेट देण्यासाठी आणि आता आपल्या सोबत आहे हिमांशु कुलकर्णी हे सर। नमस्कार सर। नमस्कार नमस्कार। कशा आहात तुम्ही? बस मजेत आहे। सर, सर्वात आधी तर मला तुमचं शुभ नाव आणि आपलं जे हे ऑफिस आहे याचा एक ॲड्रेस सांगा। माझं नाव हिमांशु कुलकर्णी आहे। हे सिंधू एंटरप्राइजेस ऑफिस आहे। धानोरी जकात नाक्यापासून ते चुलबुल ढाबा आहे ना, त्याच्या आतमधल्या रस्त्यावर 3 नंबरचं शेड आहे आणि हे आपलं पुण्यातलं आहे ना डीलर डिस्ट्रीब्युशन नेटवर्कचं ऑफिस आहे। त्याच्यावर सगळे बिझनेस बेंचचे प्रोडक्ट लावलेले आहेत आणि सिंधू एंटरप्राइजेस आणि बिझनेस बेंच मिळून तुम्हाला डीलरशिप ऑफर करतो। ओके सर, आतापर्यंत म्हणजे मी बिझनेस बेंच बद्दल भरपूर ऐकलंय का ते व्यवसायाच्या संधी पण उपलब्ध करून देतात, त्यांचे प्रोडक्ट पण त्या क्वालिटीचे आहेत। तर बिझनेस बेंच ही कंपनी काय आहे, ही हिच्या मागची संकल्पना काय किंवा ती कधी सुरू झाली, काय काम करते ते एक सांगा आपल्याला। ऍक्च्युली तुम्हाला जर आज आपल्याला जर बघायचं असेल तर इंटेरियरच्या फील्डमध्ये जर तुम्ही बघितलं तर इंटेरियर फील्डमध्ये सगळे वुडन कार्पेंट्री वर्क आहे। पण आपल्या कंपनीने असं युनिक कन्सेप्ट काढलाय की ह्याच्यात कार्पेंट्री वर्कची गरज नाही। हे सगळे प्रोडक्ट डायरेक्टली तुम्ही वॉलवर लावू शकता आणि तुमच्या घराचा लुक चेंज करू शकता। हे प्रोडक्ट असे आहेत, युजर फ्रेंडली तर आहेतच आणि कॉस्ट इफेक्टिव्ह पण आहेत आणि दिसायला पण इतके सुंदर आहेत आणि क्वालिटी तर एकदमच जबरदस्त। ओके सर, ज्यावेळेस आपलं मगाशी बोलणं झालं तर त्यावेळेस आपण डीलरशिप नेटवर्क बद्दल बोललो। जर कुणाला म्हणजे मला सुद्धा ह्या कंपनीची जर डीलरशिप घ्यायची असेल किंवा मला सुद्धा बिझनेस बेंच बरोबर मिळून व्यवसाय करायचा असेल तर त्याची प्रोसेस काय? आता जर महाराष्ट्रात तुम्हाला जर डीलरशिप घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये 5 लाखापासून आपली सुरुवात आहे। 5 लाखाची मिनिमम इन्व्हेस्टमेंट आहे, त्याच्यात तुम्ही डीलरशिप घेऊ शकता। 5 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला 5 लाखाचा मटेरियल देईल कंपनी। ह्याच्यात डिपॉझिट असेच प्रकार नाही आहे। म्हणजे जेवढं तुम्ही डीलरशिपसाठी इन्व्हेस्ट करताल तेवढं तुम्हाला मटेरियल भेटेल। तुम्हाला स्वतःची एक 200 ते 250 स्क्वेअर फीटाची जागा पाहिजे ज्याच्यात तुम्ही असं व्यवस्थित सगळं डिस्प्ले करू शकला पाहिजेत प्रोडक्ट्स आणि हे सगळे प्रोडक्ट डिस्प्ले केल्यानंतर तुमच्याकडे 5 लाखाचा स्टॉक असेल, मग तुम्ही तुमचे इंस्टाग्राम मार्केटिंग, युट्यूब मार्केटिंग करून तुम्ही तुमच्या एरियामध्ये हे प्रोडक्ट लोकांच्या घरामध्ये इन्स्टॉल करू शकता। त्यासाठी लागणारी ट्रेनिंग, सपोर्ट, आर्किटेक्चरल सपोर्ट, कसं तुम्ही इन्स्टॉलेशन करायचं ते सगळं गाईड तुम्हाला कंपनी करेल। आमच्या वतीने, सिंधू एंटरप्राइज वतीने मी स्वतः करेल आणि आमच्या कंपनीचे काही लोक आहेत ते पण करतील। ओके सर, तर आता मला इथे टेबलवर दिसतंय का खूप वेगवेगळ्या प्रोडक्ट तुम्ही ठेवले त्या ठिकाणी, म्हणजे डिस्प्ले केलाय। त्याच प्रकारे शोरूम मध्ये पण आपल्या भरपूर अशा व्हरायटी आहेत। तर मला म्हणजे प्रोडक्ट बद्दल मग माहिती द्या, कोणकोणते प्रोडक्ट आहे, त्यांची क्वालिटी काय आहे, लाईफ सायकल काय आहे? आता आपले सगळे जे जनरल प्रोडक्ट आहेत ना त्याची 15 वर्षाची लाईफ आहे। जसं तुम्ही आता हे जर बघितलं तर हे पॉलिग्रेनाइट शीट आहे, याच्यामध्ये 25-30 कलर आहे। हे स्टोन पॅटर्न मध्ये शीट्स आहेत। त्याच्यानंतर हे शोपीट पॅनल आहेत जे आपण वर लावतो। त्याच्यानंतर हे WPC पॅनल्स आहेत, जसं टीव्ही युनिटच्या मागे, बेडच्या मागे, त्याच्यानंतर तुमच्या ह्याच्या लॉबीच्या एंट्रन्सला
जसं तुम्ही आता हे लॉबी लावलेले फुल लेंथ मध्ये, हे असे सगळे प्रोडक्ट्स आहेत. आणि हे सगळे प्रोडक्ट डिरेक्टली तुम्ही पेस्ट करू शकता वॉलला. ह्याला कुठल्याही लाकडाची वुडनची गरज नाही, ह्याला कार्पेंटरची गरज नाही. हे साधा टेक्निशियन माणूस पण आपण त्याला 8 दिवसात ट्रेनिंग देऊन हे इन्स्टॉलेशन करू शकतो. आपलं हे जे एवढं मोठं शोरूम आहे यात म्हणजे मला इथे मागे दिसतंय की भरपूर व्हरायटीचे प्रोडक्ट आहेत, तर खूप वेगवेगळे प्रोडक्ट पण त्यामध्ये दिसत आहे. तर सर्वात जास्त मोस्ट सेलिंग आपला प्रोडक्ट कोणता आहे आणि बाकीचे जे प्रोडक्ट आहे त्याबद्दल पण मला एक थोडी तुम्ही माहिती सांगू शकता? तसे तर आमचे सगळे प्रोडक्ट इंटेरियरचे सगळेच फ्लॅटमध्ये जातात. जास्त करून लोक हा प्रोडक्ट आहे, हा पॉलिग्रेनाइट शीट आहे, हा टीव्ही युनिटसाठी, बेडच्या मागे, लॉबीमध्ये बऱ्याच ठिकाणी याचे युजेस आहेत. इव्हन तुम्ही फर्निचरवर पण ह्याला लावू शकता. 3 mm थिकनेस आहे याची आणि ह्याला डिरेक्टली ह्याची 17.5 किलो वेट आहे. हे असा 4 फूट आणि असा 8 फूट आहे. हे डिरेक्टली ह्याला कट पण करू शकता, ह्याला ड्रिल पण काढू शकता, याच्यावर फ्रेम पण लावू शकता कुठली. आणि हे अशा टाईपचं प्रोडक्ट आहे. ह्याच्यात ग्रानाइट ची जी शायनिंग असती ती या शीटमध्ये, ह्याच्यामध्ये कंपनीकडे 31 कलर आहेत, अजून 5-6 नवीन कलर ऍड झालेले आहेत. ह्याला 15 वर्षाची लाईफ आहे. ह्याच्यावर लाईट वगैरे पडले तर वेळात ग्लेज येतो. हे डिरेक्टली तुम्ही टीव्ही युनिट इन्स्टॉलेशनसाठी वापरू शकता. इथे आपल्याला दिसतंय आता हे पाहायला गेलं तर हे पूर्ण स्टोन सारखं येत आहे फिनिशिंग वगैरे. आता तुम्ही जर मार्केटमध्ये बघितलं असेल तुम्ही पीयू स्टोन एक नवीन संकल्पना आहे. पीयू स्टोन कशासाठी वापरतात की तुम्हाला कमी कॉस्टमध्ये इंटेरियर करायचे घराचं. आता समजा मी सोफा ठेवलाय आणि सोफ्याच्या बाजूला काही वॉल रिकामी राहते, तर त्या वॉलवर मी आता काही लावू शकत नाहीये. तर तुम्ही डायरेक्टली 2-3 पीयू स्टोन त्या वॉलच्या मागे लावले की तुमचं इंटेरियर झालं. तुम्ही या पॅटर्न मध्ये लावू शकता. असे भरपूर पॅटर्न आहेत. इथं 2 डिस्प्लेसाठी लावलेले आणि ह्याचा स्टोन सारखं फिनिश आहे. आणि हे तुमचं हॉलचं किंवा किचनचं किंवा बेडच्या मागे, आता बेडच्या मागे एक जागा रिकामी आहे, एक चौकट आहे, त्याच्यात तुम्हाला फ्रेम लावायची आहे, तेवढी जागा रिकामी आहे फ्रेमच्या आजूबाजूची, तुम्ही हे लावू शकता. आता हा जो प्रोडक्ट आहे, हा जो प्रोडक्ट आहे हा आउटडोर प्रोडक्ट. हा जसं आपण पार्किंग वगैरे लावतो किंवा आपण असं जेवायचे 4 लोकांचा टेबल आहे आणि वर असं हुट करतो आपण, हे त्यासाठी आहे. या प्रोडक्टची खासियत अशी आहे की या प्रोडक्टमध्ये जेव्हा तुम्हाला हीट येते, जसं तुम्ही उन्हाळ्यात बघितलं की हीट येते पत्र्यामधनं, तर हे 10 ते 20 डिग्री 10 ते 15 डिग्री टेम्परेचर कमी करून तुम्हाला हीट येते. कारण याच्यावर बारीक बारीक स्टोन कोट असे पेस्ट केलेले. त्याच्यानंतर तुम्हाला पत्र्याचा आवाज येतो, तरतर 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 पावसाचा आवाज येतो. तर ह्याच्यावर पाणी पडलं तर तो आवाज पण कमी होतो. म्हणजे एखादी पत्र्याची खोली आहे त्याच्यावर हे जर लावलेलं असेल तर पत्र्याचा आवाज पण कमी येतो. आता तुम्ही वुडन फ्लोरिंग ऐकलं असेल, आता तुम्ही जर वुडन फ्लोरिंग बघितलं तर वुडन फ्लोरिंग खूप महाग असतं. 1500 रुपये स्क्वेअर फीटाने काम होतं वुडन फ्लोरिंगचं. आपल्या कंपनीने पण वुडन फ्लोरिंग लॉन्च केलंय. जसं तुम्ही टाईल बसवता, ते बसवलं की भरपूर वेळा टाईल फुटतात, हा न तुटणार प्रोडक्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला 6 कलर अवेलेबल आहेत. हे डिरेक्टली तुम्ही इंटरलॉक करून लावू शकता. ह्याला जमिनीला चिटकवायची गरज नाही. एका जागेवरून दुसऱ्या जागी तुम्ही शिफ्ट पण करू शकता. उद्या आज तुम्ही भाड्याचं घर घेतलंय, तिथे हे लावलंय तुम्हाला आणि घर सोडावं लागलं तर हे प्रोडक्ट तुम्ही सोबत काढून घेऊन जाऊ शकता. याच्या मागे रबर लावलेलं आहे, त्याच्यामुळे असा थोडासा डॅम्पिंग इफेक्ट येतो. हे बघा तुम्ही रबर शीट लावलेली आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे पायाला तुम्हाला असा थोडा डॅम्पिंग फोर्स येतो. बेडरूम मध्ये आपण सकाळी उठल्यानंतर थोडीशी फरशी थंड असते, तर तुम्ही हा जर प्रोडक्ट लावला तर थोडंसं हीट जनरेट होती. आणि हा प्रोडक्टला जस्ट तुम्ही पोछा वगैरे मारू शकता. जस्ट आपला मावशा पोछा मारतात तशा टाईपचा तुम्ही पोछा मारू शकता. आणि हा पण लॉंग लास्टिंग प्रोडक्ट आहे. हा पण खूप सुंदर प्रोडक्ट आहे कंपनीचा. ह्याच्यामध्ये असे 5-6 कलर आहेत. त्याच्यानंतर हा जो प्रोडक्ट बघितलाय तुम्ही, आता हा शोपीट पॅनल आहे. आता हा जो शोपीट पॅनल आहे ना, हा जो प्रोडक्ट आहे तो वर सिलिंगला लावायसाठी आहे. जसं की तुम्ही आता बघितलं की लोक घरामध्ये पीओपी करतात आणि पीओपीला भरपूर खर्च करतात. तर हा जो प्रोडक्ट आहे ह्याला 15 वर्षाची लाईफ आहे. हे पीओपीचं रिप्लेसमेंट आहे. ह्याच्यात धूळ कचरा वगैरे काही होत नाही. आणि पीओपीला तुम्ही जर असं बघितलं कुठून पाणी लिकेज झालं तिथून पीओपी खाली पडते. ह्याला पाण्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. हे वॉटर रेजिस्टंट मटेरियल आहे आणि हे खूप स्ट्रॉंग मटेरियल आहे. आणि हे अशा टाईपचं तुम्ही त्याला होल पाडून हॉटेल, रेस्टॉरंट, हॉलमध्ये, किचनमध्ये, बेडरूममध्ये, अशा बऱ्याच ठिकाणी, ऑफिसमध्ये असं तुम्ही सिलिंग करू शकता. वर पत्रे जरी असतील, समजा तुमच्या ह्याच्यावर पत्रे आहेत तर पत्र्याच्या खाली सिलिंग करायचे तुम्हाला, पत्रे घाण दिसतात, तुम्ही डिरेक्टली हे तारा सोडून डायरेक्टली हे लावू शकता, जेणेकरून ह्याचा लुक सुंदर जाता. इथं पण जर तुम्ही बघितलं तर वर पत्रेच आहेत, तर तुम्ही असा व्यवस्थित त्याला लुक आणू शकता.
हे असं तुमचं शोपीट पॅनल. शोपीट पॅनल मध्ये दुसरा असा एक प्रकार आहे, तो जो लाईट लावलाय बघा, तो एक प्रकार आहे. हे ते शोपीट पॅनल आहे. इथं झूम करा. हे शोपीट पॅनल इथं लावलेलं आहे. हे शोपीट पॅनल इथं लावले. इथं तुम्ही प्रोफाईल लाईट वगैरे सोडू शकता. याच्यात वेगवेगळे कलर ऍड करू शकता, वेगवेगळ्या टाईपच्या डिझाईन तुम्ही करू शकता, वेगवेगळ्या टाईपच्या लाइटिंग करू शकता तुम्ही. तर तुमच्या ऑफिस किंवा हॉल वगैरे एकदम तुमचा एक पीओपीचा एक ट्रेडिशनल लुक झालेला आहे. आता एक नवीन लुक तुम्हाला असा बघायला भेटेल हॉटेल रेस्टॉरंटमध्ये. तुम्ही असं लावू शकता. हे बिझनेस बेंचचं टीव्ही युनिट आहे. तर तुम्ही बघा हे बिझनेस बेंचचं टीव्ही युनिट कसं आहे. आता डिरेक्टली वॉल आहे, याच्यात कुठलंही वुडन वापरलेलं नाहीये. याच्यामध्ये 3 प्रकारचे प्रोडक्ट वापरलेले आहेत. हे आपले पॉलिग्रेनाइट शीट आहे. तिकडे तुम्हाला मी वेगळी पॉलिग्रेनाइट शीट दिली, तिथे पिंक कलरची पॉलिग्रेनाइट शीट आहे. हा वुडन बॉक्स आहे. हा वुडन बॉक्स आहे, याच्यावर पॉलिग्रेनाइट शीट पेस्ट केलेली आहे बघा. आणि हे WPC लोअर्स आहेत. बस या 3च गोष्टींनी हे टीव्ही युनिट बनलेलं आहे. याच्यात तुम्ही लाईट पण लावू शकता. असं उभे असे लाईट्स लावू शकता. तुम्हाला जसं पाहिजे तसं डिझाईन करू शकता. हे पण हे गोल्डन स्ट्रीप आहे बघा. गोल्डन स्ट्रीप्स ना एजिंग साठी लावलेले आहेत बघा. या गोल्डन स्ट्रीप्स जर तुम्ही बघितलं ना, ते एजिंग साठी लावलेले. वरून खालपर्यंत फक्त पेस्ट केलेलं टीव्ही युनिट आहे. आणि जिथं हे आपलं कट होतं ना, तिथं आपण ही फ्रेम लावलेली आहे बघा. ही फ्रेम आपण एक प्रोडक्ट आहे, हे एल टाईपची फ्रेम लावलेली आहे. हे पूर्ण टीव्ही युनिट, ह्याला बाहेरचं कुठलंही मटेरियल नाहीये. पूर्ण बिझनेस बेंचच्या प्रोडक्टने बनवलेलं आहे. जस्ट तुम्हाला टीव्ही लावायचा आहे आणि बटन ऑन करायचं बस. हा आमचा ट्रेंडिंग प्रोडक्ट आहे. आता हे स्टोन शीट आहे. आता स्टोन पॅटर्न शीट आहे. जसं आपण पॉलिग्रेनाइट शीट असते तशीच वेगळ्या टाईपची शीट आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण आपले जे रॉ स्टोन असतात, म्हणजे दगड, थोडक्यात त्या दगडाचा पूर्ण लुक आणलेला आहे. वेगवेगळ्या मार्बलचे दगड असतात ना मार्बलच्या शोरूम मध्ये, तसा पूर्ण लुक आणलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये 2 टाईपचे लुक आहेत. एक ग्लॉसी लुक आहे आणि हा थोडासा काय म्हणतात त्याला, रफ लुक आहे. रफ लुक आहे म्हणजे स्टोन सारखं. हा स्टोन म्हणजे फिलिंग पण तशीच येते. हा फिलिंग तशीच येते. आणि हे तुम्ही एंट्रन्सला वगैरे, टीव्हीच्या मागे किंवा बेडच्या मागे, लॉबी मध्ये वगैरे सगळीकडे हे वापरू शकता तुम्ही. हा खूप ट्रेंडिंग प्रोडक्ट आहे. आता मार्केटमध्ये अजून देखील कंपन्या आहेत जे ह्या प्रोडक्ट मध्ये डील करतात. मग त्यांच्या आणि आपल्या किमतीमध्ये डिफरन्स कसा आहे किंवा क्वालिटीमध्ये काय फरक आहे? किमतीमध्ये असा फार डिफरन्स नाहीये, पण आपली क्वालिटी खूप चांगली आहे. मार्केटमध्ये जर एखादी वस्तू तुम्हाला 10 रुपयाला असेल तर बिझनेस बेंचचा 11 रुपयाला असेल. पण ह्याची लाईफ खूप चांगली आहे. बिझनेस बेंचचे सगळे प्रोडक्ट चांगले आहेत, ड्युरेबल आहेत, स्ट्रॉंग आहेत. आणि कंपनीचं नेटवर्क 500 आमचे हे आहेत, रिटेल शॉप आहेत. आणि आपल्या पुणे आणि महाराष्ट्रात मिळून 55 आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे ह्याची क्वालिटी चांगली आहे. लोक बसवतात आणि लोक हॅपी आहेत. कस्टमर कंप्लेंट वगैरे काही नाही याची. आता आपण संपूर्ण प्रोडक्ट बद्दल तर माहिती पाहिली आहे. आता समजा ज्याला डीलरशिप घ्यायची आहे, तर डीलरशिप घेण्यासाठी जी संपूर्ण प्रोसेस असते, म्हणजे त्यांना कुठे यावं लागेल, काय करावं लागेल, त्यांचं ट्रेनिंग कसं होईल, त्याबद्दल एकदा माहिती सांगा. आता तुम्हाला जर बिझनेसमॅनची डीलरशिप घ्यायची असेल तर आता तुम्ही जो व्हिडिओ बघताय ना, त्याच्या खाली 2 नंबर डिस्प्ले होत असते. ते 2 नंबर आमच्या करूर, तेलंगणा, हैदराबाद डिस्ट्रिक्टचे हेड ऑफिसचे नंबर आहेत. तर आमचं द्वारकामध्ये पण वेअर हाऊस आहे. दिल्लीला द्वारकामध्ये वेअर हाऊस आहे. त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये वेअर हाऊस आहे. तर तुम्हाला जर डीलरशिप पाहिजे असेल तर तुम्ही त्या खालच्या नंबरला कॉल केला तर हैदराबाद, तेलंगणा ऑफिसचे लोक फोन उचलतील. ते तुम्हाला एरिया विचारतील की कुठल्या एरियामध्ये तुम्हाला डीलरशिप पाहिजे. मग तुम्ही समजा सपोज एखादा त्यांना एरिया सांगितला की मला ह्या एरिया डीलरशिप पाहिजे, ते चेक करतील तो एरिया अवेलेबल आहे की नाही आहे. तिथे ऑलरेडी आमच्या कंपनीचा डीलर आहे. जर तो फ्री असेल तर 5 लाखाची मिनिमम इन्व्हेस्टमेंट आहे. 5 लाख रुपयात तो पूर्ण तुम्हाला मटेरियल देतील. समजा आपण याची डीलरशिप घेतली, तर डीलरशिप घेतल्यानंतर याची मार्केटिंग कशा प्रकारे करू शकतो आपण? आता हे जो तुम्ही ज्या एरिया डीलरशिप घेतली असेल तर तुमचं बिझनेस बेंच कंपनी तुमच्या मार्केटिंगसाठी सपोर्ट करणार. समजा आता तुमच्या एरियातून काही लीड आली असेल बिझनेस बेंच कंपनी, तर ती डिरेक्टली तुमच्याकडे लीड पाठवणार. तुम्ही त्या कस्टमरला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसवर पण ठेवू शकता. या प्रॉडक्टची सगळी रेंज लिस्ट सगळी ठेवू शकता. आणि कंपनीचा पूर्ण सपोर्ट आहे. बॅकएंडला कंपनी आहे तुमच्या. कंपनीने स्वतःचे काही युट्यूब चॅनल्सवर टाईप केलेले आहेत, ते सुद्धा मार्केटिंग करतात. कंपनी स्वतः पण करते. कंपनीच्या हेड ऑफिसमध्ये काही कंप्लेंट्स असेल तर तुम्ही इथे येऊन पण करू शकता. ते पण आपण रिझॉल्व्ह करू शकतो. म्हणजे कंपनी म्हणजे फील्ड मार्केटिंग प्लस सोशल मीडिया मार्केटिंगचा संपूर्ण सपोर्ट देते. जी काही मार्केटिंग आहे ना ती एकत्रच आहे. आता समजा बिझनेस बेंचची पूर्ण मार्केटिंग महाराष्ट्रामध्ये, पण तुमच्या एरियामध्ये कोणाला रिक्वायरमेंट आहे तर ती लीड तुम्हालाच येणार. जर तुमची त्या एरियात समजा आता तुम्ही एखादा एरिया पकडला असेल औरंगाबाद, तर औरंगाबादच्या सगळ्या लीड्स तुम्हालाच येणार संभाजीनगरचे.
सर आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आपण बिझनेसमध्ये पैसे गुंतवले, डीलरशिप पण घेतली, पण सगळ्यात महत्त्वाचं उत्पन्न किती मिळू शकतं म्हणजे मंथली उत्पन्न किती मिळू शकतं ते एक सांगा. आता तुम्ही जर व्यवस्थित जर हा बिझनेस केला तर महिन्याला तुम्ही लाखभर रुपये कमवू शकता. इनिशियली तुमचे होणार नाहीत, पण सध्या तुम्ही एक 4-5 मेहनत घेतली या बिझनेसमध्ये, इंटेरियरमध्ये स्वतःचे कॉन्टॅक्ट क्रिएट केले, तर एक महिना तुम्ही सहज महिन्याला 1 लाख रुपये कमवू शकता. ओके. आणि ह्या व्यवसायाला खरंच भविष्यात स्कोप कसा आहे? आता इंटेरियर तुम्हाला माहिती आहे, पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी असंख्य फ्लॅट होत आहेत. जाईल तिकडे आता जमिनी संपत चालल्यात, लोक घरं बांधत चाललेत. तर इंटेरियरला वाईड स्कोप आहे. इंटेरियर ऑफिस असेल, रेस्टॉरंट असतील, फ्लॅट्स असतील, बिझनेस हब असतील, कॉर्पोरेट ऑफिस असतील, कुठे इंटेरियर लागत नाही, सगळीकडे इंटेरियर लागतं. तर मंडळी, सरांचा हा संपूर्ण जो स्टार्टअप आहे तो तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला पण यांची डीलरशिप घ्यायची असेल तर कमेंट खाली स्क्रीनवर नंबर दिला आहे, तुम्ही त्यांच्याशी नक्कीच कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप छान वाटलं तुमच्यापासून बोलून. धन्यवाद.